गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवरून आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. साधक भक्त हो, नवविधा भक्तींचा कळस आहे आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. भक्ताला परोक्ष ज्ञान झालेलं आहे की मी म्हणजे देह नसून आत्मा आहे. माझं आत्मस्वरूप म्हणजेच माझी श्री दत्त माऊली आहे. आणि आता अहम ब्रह्मास्मी या अवस्थेची तो अनुभूती सुद्धा घेत आहे. या अवस्थेत भक्ताकडून जी भक्ती आपोआप होते तीच आत्मनिवेदन भक्ती. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी श्री दत्त महात्म्य ग्रंथाच्या अगदी पहिल्याच अध्यायात 60 ते 63 ओव्यांमध्ये या श्रेष्ठ भक्तीचं वर्णन केलेलं आहे. काय आहे ही आत्मनिवेदन भक्ती? स्वामी म्हणतात, तनु मन धन परिवार क्षेत्र सदन करावे ईशा निवेदन आत्मनिवेदन बोलिजे. करावे ईशा निवेदन. निवेदन म्हणजे समर्पण, नैवेद्य दाखवणं. स्वतःचं म्हणून जे जे काही आहे, तन मन धन घर दार परिवार सगळं श्री दत्तप्रभूंना समर्पण करणं. स्वतःलाच स्वतःचं काहीही राखून न ठेवता भगवत चरणी अनन्य भावानं समर्पण करणं. जे जे म्हणून मी आजपर्यंत माझं मानलं ते सगळं तुझंच आहे म्हणून अर्पण करणं. अर्थात प्रत्येक गोष्टीवरील मालकी हक्क काढून घेणं. त्याची आसक्ती ममत्व नाहीसं करणं म्हणजे निवेदन. खरं तर या अवस्थेत ते सगळं आपोआप होतं. करावं काहीच लागत नाही. आत्मनिवेदन भक्ती ही आपोआप आतून उमलून येणारी भक्ती आहे. आत्मस्वरूपापर्यंत जायचं आहे. ब्रह्म झाल्याशिवाय ब्रह्म जाणता येत नाही. मग जे जे ब्रह्म आहे त्याचा त्याग करावाच लागणार. ज्ञानी लोक प्रकृतीशी असंग करण्यासाठी विषयांचा त्याग करतात. त्यासाठी देहाची 9 दारं बंद करतात. पण भाग्यवान भक्त 9 दारांना भक्तीचा मार्ग बनवतात. नेत्रांनी सर्वाभूती भगवंतांचं दर्शन घ्यावं. कानांनी फक्त भगवंतांची स्तुती त्यांच्याच लीला ऐकाव्यात. अगदी झुळझुळणाऱ्या वायू किंवा जललहरींमध्ये, पक्ष्यांच्या किलबिलाटांमध्ये, सगळ्या आसमंतामध्ये भरलेला सोहम ब्रह्मनादच ऐकू यावा. 4ही वाचांनी अखंड नाम संकीर्तन करावं. कुठल्याही बऱ्या वाईट परिस्थितीला भगवंतांची इच्छा म्हणून समभावानं स्वीकारावं. जे जे काही माझ्या आयुष्यात होत आहे ते सगळं माझ्या कल्याणासाठीच होत आहे आणि ते भगवंत करीत आहेत ही दृढ श्रद्धा असावी. हे सगळं आत्मनिवेदन आहे. प्रत्येकाला सर्वात प्रिय काय असतं हो, ज्याच्याशिवाय आम्ही क्षणभरही जगू शकत नाही? अर्थात आपला प्राण. प्राणायाम करणारा योगी भक्त किंवा सिद्ध योगाचे साधक भगवंतांना नुसते प्राणापेक्षा प्रिय म्हणून थांबत नाहीत, तर आपल्या प्राणाचंच समर्पण करतात. सद्गुरु कृपेने साधन होताना प्राणाचा लय चैतन्यात होतो. हे प्राणाचं भगवंतांना समर्पण म्हणजेच
आत्मनिवेदन. आणि ते होताना जो दिव्य भाव उमलून येतो तीच आत्मनिवेदन भक्ती. म्हणजे सर्वश्रेष्ठ आत्मनिवेदन भक्ती हे साधक भक्त रोजच काही क्षण तरी अनुभवतात. ही श्रेष्ठ सद्गुरू माऊलींची परमकृपा आहे. आता हे सगळं ज्या परब्रह्माला अर्पण करायचं आहे तो कसा आहे? मी केवळ शुद्ध बुद्ध, साक्षित्व हे म्हणणे विरुद्ध, अद्वितीय मी स्वतः सिद्ध, अपाप विद्ध सदोदित. मी अर्थात आत्मा तो कसा आहे? मी केवळ शुद्ध बुद्ध, अपापविद्ध आणि स्वतःच सिद्ध असा अद्वितीय आहे. माझ्या इतकं शुद्ध, पवित्र आणि स्वयंसिद्ध दुसरं कोणीच नाही. मी स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. आणखी मी कसा आहे? मला नाही कर्तृत्व, मग कैचे भोक्तृत्व, यास्तव नाही बद्धत्व, नित्यमुक्तत्व खास असे. मी काहीच करत नाही तर मी भोगता तरी कसा असेल? जर मी करता नाही, भोगता नाही तर मी न केलेल्या कर्मांचं बंधन तरी मला कसं असेल? त्यामुळे मी नित्यमुक्त असाच आहे. आत्तापर्यंत या सगळ्यांचा विचार आपण अनेक वेळा केला आहे, पण आता उजळणी स्वरूपात, सारांश स्वरूपात एकदा पाहू. सृष्टी निर्मितीच्या आधी असलेलं चिदानंद स्वरूप जे अखंड सत्य तत्व आहे तोच परमात्मा आहे. सृष्टी निर्मितीच्या वेळी या चित्सागरातील अत्यल्प चिदांशाचं अवतरण झालं. त्यातला जो दृश्य, जड, अशाश्वत, प्रत्येक क्षणाला परिवर्तित होणारा असा भगवंतांच्या आदिमायेने मांडलेला त्रिगुणी मोहमायारूपी प्रकृतीचा जो पसारा आहे ते विश्व आहे. त्या विश्वाला अर्थात जड प्रकृतीला सचेतन करणारे ज्ञानस्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप म्हणजेच शाश्वत शिवतत्व आहे. हे परमतत्व अव्यक्त असून व्यक्त सृष्टीच्या कणाकणाला व्यापून आहे. शिवतत्व आणि आदिमाया यांची तद्रूपता, तसंच परस्परांशिवाय अपूर्णत्व हेच सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती, लयाचं मूळ कारण आहे. हे संपूर्ण विश्व म्हणजेच भगवंतांच्या अवतरण झालेल्या चिदांशाचं अर्धनारी नटेश्वर रूप आहे. साक्षीभावात असलेल्या भगवंतांचा चिदांश जेव्हा प्रकृतीच्या विविध देहांनी नटतो, त्रिगुणांनी सजतो आणि विश्वाच्या रंगमंचावर त्याला मिळालेली भूमिका साकारतो, तेव्हा त्या चिदांशाला शिव, क्षेत्रज्ञ, आत्मा अशी विविध नावं मिळतात. आभासी रूप प्राप्त होतात. प्रत्यक्षात जो निराकार, निर्विकार आहे तो प्रकृतीच्या सानिध्यात प्रकृतीशी इतका तद्रूप होतो की प्रकृती म्हणजे मी असा भूतभावाचा स्वीकार करतो आणि स्वतःचं भगवत स्वरूप, शिवस्वरूप, ब्रह्मभाव विसरून जातो. प्रकृतीशी अद्वैत साधणाऱ्या त्या शिवालाच नाव मिळतं जीवात्मा. तो त्रिगुणी मोहमायारूपी प्रकृतीच्या मोहजालात इतका गुरफटतो की देह म्हणजे मी या भ्रमाने भ्रमित होतो आणि स्वतः अकर्ता असूनही तिने केलेल्या सर्व बऱ्या वाईट कर्मांचं कर्तृत्व मी केलं म्हणून स्वतःवर ओढवून घेतो. तिच्याबरोबर त्या कर्मांची फळंही भोगतो. सर्व प्रकारच्या द्वंद्वात्मक भावभावनांना सामोरही जातो. केवळ एका भ्रमामुळे कर्मबंधनामध्ये बद्ध होतो.
जीर्ण स्थूल देह सुटला तरी संस्कार आणि असंख्य अतृप्त वासनांचं गाठोडं असलेल्या लिंगदेहासह नवीन स्थूल देह धारण करतो. आता आपण 61व्या ओवीतल्या साक्षीत्व हे म्हणणे विरुद्ध या चरणाचा गूढार्थ समजून घेऊ. त्यासाठी आधी नित्यमुक्त असणारा हा आत्मा बद्ध कसा होतो, तो जीवात्मा कसा होतो, प्रकृतीशी एकरूप होतो म्हणजे काय, जीवभावाचा स्वीकार करतो म्हणजे काय, जे सगळं आपण अभ्यासलं आहे. पण आता पुन्हा सारांश रूपानं पाहू. बघा, सत्व रज तम या 3 गुणांच्या अखंड कार्यामुळे चित्तामध्ये चित्तवृत्ती उठतात. अनुकूल परिस्थिती मिळताच त्याच्यानुसार कर्म होत राहतात. कर्म होवो न होवो चित्तवृत्ती उठतातच आणि लयही पावतात. आता गंमत अशी की चित्ताच्या पटलावर वृत्ती तर उठतात, पण त्यांचं ज्ञान जड देह मन बुद्धीला होत नाही. मग ते कोणाला होतं? ज्ञानस्वरूप एकच वस्तू आहे, आत्मा. इथं प्रकृतीला स्वतःचं ज्ञान होण्यासाठी ब्रह्मदेवांनी एक योजना केलेली आहे. ती कोणती? तर चित्तवृत्तीला फक्त आत्मा जाणतो. मग तो तिचं रूप घेतो. ते रूप बुद्धी पाहते तेव्हा तिला चित्तवृत्तीचं ज्ञान होतं. जणू काही आत्मा एखाद्या आरशासारखं कार्य करतो. आता इथे आभास काय होतो? वृत्ती हसली की आत्मा हसतो, ती रडली की तो रडतो. पण जसं आरशासमोरील व्यक्तींच्या हावभावांचा आरशावर काही परिणाम होतो का? तर नाही. तो तर तटस्थ स्थितप्रज्ञ असतो. तसंच आत्मासुद्धा स्थितप्रज्ञ तटस्थ असतो, पण तो हसतो रडतो असा आभास निर्माण होतो. हसणं रडणं रागावणं वगैरे वगैरे हाच भूतभाव आहे, आभासी जीवभाव आहे. आणि चित्तवृत्ती अखंड उदित होत असल्याने आत्मासुद्धा अखंड जीवभावात असल्याचा आभास निर्माण होतो. मग त्यालाच काय म्हणतात? त्यालाच म्हणतात जीवात्मा. जीवभावामुळेच आत्मा प्रकृतीशी जोडला गेला, तिच्याशी तद्रूप झाला असं वाटतं. आत्मा आपल्या मूळ स्वरूपाला विसरला असं वाटतं. प्रकृती जेव्हा कर्म करते तेव्हा चित्तवृत्ती उठते, हे कर्म मी केलं. तशीच चित्तवृत्ती आत्मा धारण करतो. त्यामुळे त्याने न केलेल्या कर्माचा कर्तृत्व भाव सुद्धा तो धारण करतो असं वाटतं. अशा तऱ्हेनं एकच आत्मा आपल्या मूळ स्वरूपात आणि जीवात्मा स्वरूपात असा 2 प्रकारे भासमान होतो. मूळ स्वरूपातील आत्मा म्हणजे शिव आणि जीवात्मा तो जीव. प्रत्यक्षात परमात्मा शिव आणि जीवात्मा हे सगळे एकरूपच नव्हे, एकच आहेत. पण जोपर्यंत जीवात्मा जीवभाव धारण करतो तोपर्यंत तो आभासी कर्ता असतो आणि शिव मूळ स्वरूपात तटस्थ वृत्तीने साक्षी भावात असतात. इथं जे 2 नाहीतच ते जीव आणि शिव असे 2 भासतात. पण जेव्हा सद्गुरु कृपेने भक्ती ज्ञान वैराग्याची प्राप्ती होते तेव्हा भूतभाव गळू लागतो. कारण चित्त शुद्ध होऊन चित्तवृत्तींचा निरोध होतो आणि चित्तामध्ये फक्त एकच वृत्ती उदित होते आणि लय पावते. अहम ब्रह्मास्मी किंवा तत्त्वम असी. आणि जीवात्माही म्हणतो अहम ब्रह्मास्मी. अर्थात आत्मा आपल्या मूळ ब्रह्मभावात तेवढा वेळ स्थिर होतो.
त्रिगुणी मोहमायेच्या आवरणाच्या बंधनातून तो मुक्त होऊ लागतो आणि सद्गुरूंवरील श्रद्धेने, भावभक्तीने त्या साधननिष्ठ जीवाला त्याचं शुद्ध बुद्ध मुक्त मूळ शिवस्वरूप जे स्वयंसिद्धच असतं ते प्राप्त होतं. मायापटल दूर होतं. नंतर अहम ब्रह्मास्मी या चित्तवृत्तीचा सुद्धा ब्रह्मभावामध्ये लय होतो. अर्थात जीवाचा शिवात लय होतो. तो जे आभासामुळे दोन भासत होते ते एकच होतात. मग आता कोण करता, कोण साक्षी या शब्दांना काही अर्थच उरत नाही. म्हणूनच स्वामी म्हणतात, मी केवळ शुद्ध बुद्ध, साक्षीत्व हे म्हणणे विरुद्ध. अद्वितीय मी स्वतः सिद्ध, अपाप विद्ध सदोदित. मी देह नाही, मी आत्मा आहे. शिवोहम हे प्रत्यक्ष अनुभवणारा जीव परमहंस भावात प्रकृतीच्या सोनेरी पिंजऱ्यातून मुक्त होऊन सोहम रूपी पंखांना पसरवून चिदाकाशामध्ये भरारी घेतो आणि शाश्वत सच्चिदानंद लुटतो. सोनेरी पिंजऱ्याचं मिथ्यत्व समजल्यानं तो त्या पिंजऱ्याकडे ढुंकूनही पाहत नाही. हेच नित्यमुक्तत्व. तसंच मी भगवंतांचा चिदांश आहे. मी अकर्ता आहे. मी काही केलं नाही. मला काही भोगायचं नाही. जर मी अविकारी आहे तर मग मला बंधन तरी कशाचं? म्हणूनच परमपूज्य स्वामी महाराज म्हणतात, मला नाही कर्तृत्व, मग कैचे भोक्तृत्व. यास्तव नाही बद्धत्व, नित्यमुक्तत्व खास असे. भारतीय तत्वज्ञानाच्या पायाभूत अशा या 2 ओव्यांचा आपण शक्य तेवढ्या विस्ताराने विचार केला आहे. श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, श्री गुरुचरित्र, श्री शिवलीलामृत, उपनिषद अशा कोणत्याही वैदिक आणि धार्मिक ग्रंथात हेच सूत्र वेगवेगळ्या गोष्टींच्या रूपकांच्या स्वरूपात सगळ्या थोर तत्ववेत्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. कोणतं? तर अहम ब्रह्मास्मी, तत्वम असी हेच ज्ञान आहे. आणि जोपर्यंत प्रकृतीशी तादात्म्य आहे तोपर्यंत ते प्राप्त होत नाही. पण खुबी अशी आहे की जोपर्यंत आतील शिवतत्वाशी जीवाचं तादात्म्य होत नाही तोपर्यंत प्रकृतीशी तादात्म्य तुटतही नाही. हे सर्व प्रकारच्या भक्तींचं रहस्य आहे. म्हणजे काय? कोणत्याही प्रकारच्या भक्तीनं आत्मतत्वाशी रममाण झालं की आपोआपच अन्य कशाचीही गोडी उरत नाही. कोणतीही भक्ती करता करता देहभान हरपून भक्त भगवंतांशी तद्रूप होतो आणि जी अद्वैतातील भक्ती सुरू होते तीच आत्मनिवेदन भक्ती असते. जिथं जीवरूपी भक्त आणि शिवरूपी भगवंत एकरूपच असतात. तरी देखील मी भक्त तू देव असं आपण म्हणतो, हा विरोधाभास नाही का? पण तो विरोधाभास आहे हे अद्वैतातील भक्ती सुरू झाल्याशिवाय जाणवतही नाही. या सर्व प्रकारच्या भक्तींचा सूक्ष्म स्तरावरील उच्चांक सिद्धयोग साधनेमध्ये साधला जातो. त्याची प्रचिती येते. इथं 62व्या ओवीमध्ये नित्यमुक्तत्व म्हटलं आहे. नित्यमुक्तत्वासाठी जीवात्म्याचं लिंग देहातून सुटणं महत्त्वाचं आहे. आणि ते केव्हा होईल? जेव्हा सर्व वासना संस्कार जळून चित्त शुद्ध निर्मळ आणि पवित्र होईल तेव्हाच. आणि तेव्हाच आत्मदर्शन होतं. हेच आत्मज्ञान. हे ज्ञान होत असताना आणि झाल्यावरही ज्या ज्या क्षणी जीवाला शिवाचा स्पर्श होतो तेव्हा तेव्हा जी भक्ती रोमातून उमलून येते ती आत्मनिवेदन भक्ती. तीच ज्ञान आणि आनंद प्रदान करणारी
आल्हादिनी शक्ती स्वरूपा भक्ती होय. इथं शिवानुभूतीमुळे जीवाचं पूर्ण समर्पण होतं. मन आपलं मन पण विसरतं आणि भगवंतांच्या अधीन होतं. हा मनाचा लय होताच जीवाचा बाह्य प्रकृतीशी संबंध संपतो. हेच समर्पण. ते आपोआप होतं, तेच आत्मनिवेदन. बाह्य प्रकृतीशी निगडीत घर दार सगळे सोयरे संपत्ती अशा सगळ्यांचं विस्मरण होणं हेच समर्पण. मी माझाच न उरणं हे समर्पण. भूतभावाशी निगडीत प्रत्येक संकल्पाला नाकारणं आणि ब्रह्मभाव वृद्धिंगत करणाऱ्या गोष्टी आत्मसात करणं हे आपोआप होणं हे महत्त्वाचं आहे. आत्मनिवेदन भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. स्मरण भक्ती हा सर्व भक्तींचा पाया आहे, तर आत्मनिवेदन भक्ती सर्व भक्तींचा कळस आहे. ईश्वरानुराग अनुभवताना सर्वस्व हरवून जीव भगवंतांच्या बाहुपाशात सामावून जातो, त्यांच्या अधीन होतो आणि त्याच वेळी भगवंत सुद्धा भक्ताच्या अधीन होतात. अशी अद्वैतातून भक्ती सुरू होते. या संत महात्म्यांचं देहभान हरवलेलं असून ते सतत तुर्यावस्थेत असतात. 3 गुणांच्या 3 देहांच्या 3 अवस्थांच्या पलीकडे असलेल्या शुद्ध सत्वगुणी महाकारण देहात तुर्या अवस्थेत असलेले हे भक्त केवळ स्वधर्मयुक्त कर्म करण्यासाठी, लोकसंग्रहासाठी बाह्य जगामध्ये डोकावतात आणि पुन्हा अंतरंगी रममाण होतात. पण अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी लागतो नित्य नियमित अभ्यास, साधना साधना आणि साधना. म्हणूनच परमपूज्य स्वामी महाराज म्हणतात, असे अभ्यासे ठरता सहज हो निसंगता, हेची सर्वस्वात्मनिवेदनता, भक्ती संता मानली. अनेक जन्म भगवत भक्तीचं पुण्यपदरी असल्यावर परब्रह्म स्वरूप सद्गुरू माऊलींची भेट होते. सत्संग श्रवण मनन सेवन करता करता परोक्ष ज्ञान होतं की मी देह नसून मी आत्मा आहे. श्री सद्गुरू माऊली आणि श्री दत्त माऊली यांच्यावरील अनन्य भक्तिभावाने, दृढ श्रद्धेने, निष्ठेने आणि प्रेमाने साधनाभ्यास सुरू होतो. चित्त शुद्ध होत जातं. वासनांचा मळ धुतला जाऊन आत्मानात्म विवेक येऊ लागतो. तेव्हा सत्सद विवेक बुद्धी अंतर्मुख होऊन आत्म्याच्या प्रकाशात कार्य करू लागते आणि वैराग्यरूपी निवृत्ती आपोआप येऊ लागते. जी जीवासह तिचा बंधू ज्ञानदेव याच्या दिशेने ऊर्ध्वमुखी सोपान चढू लागते आणि ज्ञानदेवांची भेट होताच जीव मुक्त होतो. निस्संग अवस्थेत चिदाकाशात जेव्हा ज्ञान सूर्याचा उदय होतो, तेव्हा जी भक्ती आपल्या ज्ञान आणि निवृत्ती या 2 पुत्रांसह आनंद विभोर होऊन थुई थुई नाचू लागते आणि आपल्या ज्ञानचक्षूंचा पिसारा फुलवून जीवाला कृतकृत्य करून सोडते, ही आत्मनिवेदन भक्ती. साधक भक्त हो, अशी आत्मनिवेदन भक्ती सर्वांना लाभो ही श्री दत्त चरणी प्रार्थना करूया. साधक भक्त हो, आज श्री दत्त महात्म्य बोधामृत या मालिकेची आपण सांगता करीत आहोत. श्री दत्त महात्म्य या प्रासादिक ग्रंथाची रचना करून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपली सद्गुरू माऊली श्री दत्तात्रेय यांच्या ज्ञान विज्ञानयुक्त स्वरूपाचा चित्रपटच भक्तांसमोर उलगडला आहे. त्यांनी आपल्या सच्चिदानंद स्वरूप सद्गुरू
श्री दत्त माऊलींशी तद्रूप अवस्थेत केलेलं हे चित्रण भक्तांच्या डोळ्यासमोर सगुण साकार उभं राहतं. पण स्वतः अलिप्त राहून प्रत्येक चित्र जिवंत करण्याचं अतिशय अवघड कार्य त्यांनी अनेक ज्ञानविभूतींच्याकडून करवून घेतलेलं आहे. मुख्य तत्त्वज्ञानाचा उपदेश स्वतः श्री दत्तात्रयांच्याच गुरुमुखातून ऐकताना शरीर रोमांचित होतं. कृतज्ञतेनं मनाला गहिवर येतो आणि गुरुचरणी समर्पण भाव आपोआप विकसित होतो. भगवंतांच्या सगुण साकार श्री दत्तावताराच्या विलोभनीय स्वरूपाच्या मोहजालात भक्ताचा मनोमत्स्य नकळतच गुरफटतो आणि त्यांच्या आश्रयाला येतो. अशा भक्ताच्या हाताला धरून आपल्या निर्गुण निराकार चैतन्य स्वरूपाकडे स्वतः श्री दत्तच घेऊन जातात. नवविधा भक्तीचा हा सहप्रवास म्हणजेच श्री दत्त महात्म्य आहे. ह्या प्रवासात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा सुरेख संगम साधण्याचा पुरुषार्थही भगवंतांच्या कृपेने कसा होतो याचं इतकं सुरेख चित्रण अन्यत्र सापडणं दुर्मिळ आहे. अगदी सुरुवातीलाच जीवात्म्याचा जीवभावाचा त्याग होऊन आत्मभावाची प्राप्ती करण्यासाठी अष्टांग योगासह तत्त्वम असी या महावाक्याचा उपदेश जगद्गुरूंनी केला आहे. त्यासाठी आत्मानात्म विवेक, अनात्म गोष्टींचा आणि असुरी गुणांचा त्याग आणि आत्मगोष्टींचा स्वीकार, दैवी गुणसंपत्तीचा विकास ह्या आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींवर प्रकाश टाकीत योगी भक्ताचा आत्मस्वरूपापर्यंतचा प्रवास गुरुमाऊली करवून घेते आणि पूर्ण समर्पित अशा योगारूढ भक्ताच्या अंतःकरणात त्या प्रवासाच्या सांगताप्रसंगी आपलं आत्मस्वरूप म्हणजेच श्री दत्तात्रयांचं आपल्या प्राणसख्याचं सच्चिदानंद स्वरूप आहे या ज्ञानसूर्याचा लख शाश्वत प्रकाश होतो. आणि या सहप्रवासाच्या सांगतेबरोबरच श्री दत्त महात्म्याची सुद्धा सांगता होते. भवसागरातल्या त्रिगुणी मायापाशांच्या उसळणाऱ्या लाटांमधून पैलतीरी जातानाचा हा प्रवास सुखकर व्हावा म्हणून अनेक ज्ञानी विभूती विविध भूमिकांमधून, पात्रांमधून या नावेवर स्वार होतात. त्यांच्यासह हा कुशल नावाडी कधी रसाळ कथांचं तर कधी तत्त्वज्ञानाच्या उपदेशांचं मधुर अमृत आपल्या सिद्ध हस्तांनी भक्तांना पाजतात, ज्यामुळे विवेक, वैराग्यासह भक्तीला संजीवनी प्राप्त होते. त्या रसरशीत झालेल्या भक्तीच्या गर्भातूनच मग ज्ञानसूर्याचा उदय होतो. हे सगळं श्री दत्त महाराजांच्या आणि श्री दत्तस्वरूप सद्गुरूंच्या कृपाछत्रामुळेच शक्य होतं. त्यांच्या आश्रयाला जाऊन अनन्य भक्तिभावाने त्यांच्या चरणी पूर्ण समर्पण झाल्याशिवाय हे शक्य नाही. म्हणूनच गुरुकृपेच्या नावेत पूर्ण समर्पण भावानं बसावं, ते नेतील तिकडं निवांतपणे जावं, हेच आत्मनिवेदन आहे. सद्गुरू नावाडी होता तेव्हा भक्त स्वच्छंदपणे आनंद सागरात डुंबत राहतो, नाही तर भवसागरामध्ये गटांगळ्या खातो. आत्मानंद प्राप्तीसाठी श्री दत्त महात्म्याचं वाचन, मनन, चिंतन हा श्रेष्ठ पर्याय आहे. साधक भक्त हो, हे 80 आठवडे आपण बरोबर प्रवास केला, दत्तमय झालो. आपला निरोप घेताना मनात हुरहुर दाटून आली आहे. श्री दत्त कृपेने बोधामृताची आज सांगता होत आहे. सद्गुरू माऊलींच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने हे निरूपण या पामराकडून घडलं. काही त्रुटी किंवा चूक असल्यास ती माझी आहे. प्रक्षेपक सद्गुरू सर्वज्ञ सर्वसाक्षी असले तरी ग्राहक शिष्याची आकलन क्षमता नगण्य असल्याने जे समजलं
ते मांडण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुठे न्यून असलं तर ती माझी उणीव समजून क्षमा करावी. जे जे चांगलं वाटलं तो केवळ त्यांच्या कृपेचा सुगंध. त्यामुळे ज्यांनी करवून घेतलं त्या सद्गुरू माऊलींच्या आणि माझ्या श्री दत्त माऊलीच्या चरणी हे निरूपण समर्पण करते आणि कोटिशः वंदन करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य काका महाराजार्पणमस्तु. परमपूज्य अप्पा महाराजार्पणमस्तु. परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजार्पणमस्तु. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तु. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.